रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा
कोणतं वाजलं? बस ना हा हा. थोडं तुम्ही आराम केला मग ते परत वाजेल. नाथ गुरु सकळ सिद्धाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा चंद्र तयाचा मोक्ष शेषा चंद्र दयाचा मुख्य शीश चंद्र दयाचा मुख्य शीश आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा सकळ सिद्धाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा चंद्र दयाचा मुख्य शीश चंद्राने मोद गोरक्षाची गेला चंद्राने मोद गोरक्षाची गेला गोरक्ष वडला गयने प्रती चंद्राने मोद गोरक्षाची गेला चंद्राने मोद गोरक्षाची गेला गोरक्ष वडला गयने प्रती गायने प्रसादे निवृत्ती दातार गायने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार जोजविले चंद्राने बोध गोरक्षासी गेला चंद्राने बोध गोरक्षासी गेला गोरक्ष वडला गयने प्रती कुमार कुमार हरे देवी कुमार कुमार देवी कुमार कुमार जय देवी कुमार कुमार जय देवी कुमार कुमार देवी कुमार 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 आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्या मच्छिंद्राने बोध गोरक्षाने मच्छिंद्राने बोध गोरक्षाने आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळाची
जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुगोरक्षनाथ महाराज, नर्मदेश्वर भगवान की जय। सद्गुरु योगराज गंगा, सद्गुरु जोग महाराज, समर्थ सद्गुरु हरिबाबा महाराज की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शेष, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बळला गयनी प्रदे, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सोचविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गयनी प्रदीप। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दो सरे चरण संताजी, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, भावाची सद्गुरुदास तुका, जय जय भीमा तीर विहरा, भक्तवत्सला कृपा सागरा, व्यापोनिया चराचरा, असती निराळा सर्वातीत, प्रथम नमुतो विनायक, ठेवुनि गुरुचरणी मस्तक, वदेल प्रासादिक, वाणी हरिहराचे पवाडे, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विसेज त्या धरू,
विवेकावरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. गोरक्षबालं गुरुशिष्यपालं शिष्य हिमालं शशिखण्डबालं कालस्य कालं जिते जन्मजालं वन्दे जटालं जगदीशनालं. हरि ओम गुरुजी. एक ओंकार तेरा आधार तीनों लोको जय जयकार. नाद बाजे काल भागे ज्ञान की टोपी गोरख साजे. गले नाथ पुष्पों की माला रक्षा करे शंभुजती. गुरु गोरक्षनाथ जी महाराज वाला. चार खाणी चार वाणी चंदा सूरज पवन पाणी. एको देवा सर्व सेवा जोग पाठ में परशु देवा. कानन कुंडल गले में नाथ करो सिद्धो आदे. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं. धन्य धन्य हरि बाबा. धन्य धन्य हरि बाबा. तुमच्या चरणी ठेवतो माता. तुमच्या चरणी ठेवतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शीश. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग साधकांचे माबाय. त्याचप्रमाणे आळंदी निवासी असणारे संजीवन समाधी ज्ञानोबराय यांच्या गाथेतील हरिपाठ प्रकरणातील त्यात गुरु परंपरा सांगणारा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवे करताना. विठाला 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 विठाला. या अभंगाद्वारे ज्ञानोबरायांनी गुरु परंपरा सांगितली आहे. कारण की आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरु परंपरा जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाचं द्वार खुलं होत नाही. का महाराज? संतांच्या मार्गाने गेल्यानंतर देव भेटतो. संतांच्या मार्गाने गेल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. संतांच्या मार्गाने गेल्यानंतर भक्ती प्राप्त होते आणि संतांचा मार्ग पकडला का तेच देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. विठाला विठाला विठाला
ज्ञानोबा म्हणतात की एकची दिसे दुसरे दर्पणाचे निआधारे एरवी वस्तू विचारे दुजा आहे. सामनात हा बघितलं ना आपण, दर्पणातील व्यक्ती दर्पणाबाहेरील व्यक्ती एकच आहेत. मधी काय आरसा आहे महाराज, फक्त काय आरसा आहे. दर्पण बाजूला केलं की त्यातील एकच व्यक्ती दिसते. तसे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबा याच्या पुढे तू संसार शांताची सावली अनाथा जीवाची माऊली आमुते कीर प्रसवरी तुझीच कृपा विढाला विढाला. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव प्रथम वर्ष आहेत. समर्थ सद्गुरू बालसन्यासी हरिबाबा बाबाला जाऊन यातून 36 वर्ष झाले बरं का, बरोबर ना भाऊ? म्हणजे 3 तप पूर्ण झाले. याच्या आधी गुरुपौर्णिमा केली का नाही मला काही माहीत. आता तुम्ही जुनी आहेत बाळभाऊ, गुरुपौर्णिमा पहिली झाली का नाही ना आश्रमात? या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव काय झाला नाही. बाबा असताना आता जुने कुणी असतील तर माहीत नाही, जुने भाऊची तर सध्या बाबाच्या काळामध्ये झाली असेल किंवा नसेल मला काय माहीत नाही. पण हा प्रथम वर्ष आहेत. मला गादीवरती बसून 6 महिने झालेत आणि त्या उत्सवालाही आता 6 महिने होत आलेत. गुरुपौर्णिमा उत्सव आपला प्रथम उत्सव या ठिकाणी आला. मागच्या वेळेस ही कार्यक्रम झाला पण त्या कार्यक्रमाचं काय एवढं नाही. पण गुरुपौर्णिमा उत्सव हा पूर्ण भारतामध्ये नवे बाहेरच्या देशात सुद्धा गुरुपौर्णिमा उत्सव केला जातो. विढाला विढाला. आता गुरुपौर्णिमा करायची म्हणजे तन मन धन तिन्ही गोष्टी लागतात. कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर तिन्ही गोष्टी लागतात आणि या तिन्ही गोष्टीचा संयोग आला. आणि आजचे जे अन्नदाते आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे आमचे स्वर्गीय श्री बाळासाहेब, अन्नदान करणं सोपं नाही. अन्नदान करायला पूर्वजाचे जोडले आपणची होय धाडिले. पूर्वजन्मीचं काही संचित असेल, प्रारब्ध असेल तरच हा अन्नदान करू शकतो. विढाला नवे आश्रमामध्ये सगळे मदत करणारे असतील. मी आल्यापासून आतापर्यंत प्रत्येक लोकाचा सहभाग या ठिकाणी आहे महाराज. तनाने आहे, धनाने आहे आणि मनाने आहे. आता मी त्याच्याकडे जाणार नाही, शेवट मी त्याच्यावर बोलणारच आहे. कारण की अर्ध्या तासामध्ये आपले अभंग पूर्ण करायचा आहे. कारण 12च्या पुढे गेलं तर लोकांचे 12 वाजतात आणि तुमचे 12 मला वाजून द्यायचे नाहीत. विठाला विठाला विठाला. आजचा जो उत्सव आहे तो बाबाच्या समाधीच्या चरणी समर्पित आहे. आजचं जे कीर्तन पुष्प आहे ते बाबाच्या समाधी समर्पित आहेत. कारण की बाबाला जाऊन 36 वर्ष झाले महाराज आणि बाबाच्या गादीवर बसवल्यामुळं, बाबाचा उत्तराधिकारी असल्यामुळं हा योगायोग या ठिकाणी जोडून आला. गुरु म्हणजे काय हो? ज्यापासून आपलं सगळं कार्य त्या ठिकाणी सुरू होतं त्याला गुरु म्हणतात. विठाला विठाला विठाला. जन्म झाल्यानंतर आपल्या लौकिक माता पिता या ठिकाणी गुरु असतात महाराज, बरोबर? लौकिक आहेत. तर महाराज लौकिक का म्हणले? कारण ते मोक्ष देऊ शकत नाही तुम्हाला मायबापांनो. व्यवहार ज्ञान त्या ठिकाणी देऊ शकतात पण परमार्थिक सत्ता ते तुम्हाला प्राप्त करून देणार नाहीत. का? 3 सत्ता वेदांतामध्ये महाराज. किती सत्ता आहेत? 3 सत्ता आहे. एक आहे परमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता, एक परमार्थिक सत्ता आणि तिसरी आहे प्रातिभाषिक सत्ता. विढाला माय बापे सांभाळती लोभा कारणे पाळते महाराज. आई वडील सांभाळ करतात पण कशा करता तो रे भाऊ प्रत्येकनं माझं थोडं भलं केलं पाहिजे है की नाही? असं आपल्या मुलांनी काहीतरी माझ्या मागे तरी चांगलं कार्य केलं पाहिजे. नाही काही तर 60 झाल्यानंतर काठी येण्याच्या आधी सांभाळलं तरी पाहिजे. म्हणजे काय तिथं महाराज? आई बाप सांभाळतात पर्यंत काय तिथं लोभ आहे. संत काय करतात महाराज? संतांचे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
सरकून सरकून बसा. पाऊस येतोय ना, इकडे भरपूर जागा आहे बरं का. पांडुरंगाच्या तिथं जागा आहे, इकडं जागा आहे, इकडं पुढे या, थोडं थोडं पुढे सरका. हा, पुढं पुढं पुढे सरका, थोडं थोडं या. विढाला विढाला विढाला, पुढं पुढे सरका, पुढे पुढं, थोडं थोडं पुढं पुढे या, पुढं पुढे या. पाऊस येऊ लागलेला, इकडं मध्ये या, या या मध्ये या. इकडून बसा काही, मागचे पुरुष इकडे बसा. या मध्ये मध्ये या, या इकडून जागा आहे, इकडे बसा. इकडे जागा आहे, या पुढे इकडे या. ढाला, ढाला, ढाला. गुरुपौर्णिमा उत्सव प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आश्रमामध्ये, प्रत्येक आपल्या राज्यामध्ये आहे, परप्रांतामध्ये पण त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव केला जातो. आपल्यापेक्षाही हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या ठिकाणी गुरुचं स्थवन केलं जातं. महाराज काय केलं, गुरुची पाद्यपूजा करून त्या ठिकाणी गुरुचं स्थवन करतात, गुरुला अभिषेक घालतात. परंपरा आहे महाराज तिकडची. त्या ठिकाणी भस्म अभिषेक केला जातो, दही अभिषेक केला जातो, दूध अभिषेक केला जातो. कारण तिकडं दूध तुपाला काही कमी नाही ना हो, काय नाही. हरियाणा, पंजाब त्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी त्या गोष्टीला कमी नाही. गुरुचं स्थवन केलं जातं महाराज. आणि आजचा दिवस जो आहे तो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. आणि या ठिकाणी लांब लांबून आलेले सगळेच भक्तमंडळ गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलेले आहात. पण आता हे सगळं करायचं म्हणल्यानंतर साऊंड सिस्टीम महत्त्वाची आहेत, गायनाचार्य महत्त्वाचे आहेत, मृदंगाचार्य महत्त्वाचे आहेत, विणेकरी महत्त्वाचे आहेत, टाळकरी महत्त्वाचे आहेत. आणि हे सगळे जरी असले तर तुम्ही ऐकायला कोणतरी पाहिजे ना. म्हणून सगळ्यांना धन्यवाद. विढाला विढाला. शिरस गावातील भजनी मंडळ, आपलं वडाळ्याचं भजनी मंडळ असेल, भोसले वस्तीवरचे भजनी मंडळ असेल, निपाणी वडगावचं असेल, राऊत वस्ती, ब्राह्मणगाव, दिघी, लाखीहून आलेले सुद्धा भजनी मंडळ आहेत. सगळ्याला धन्यवाद देणं. आता कीर्तन सुरू करतो. विढाला विढाला. आणि तुमच्यापर्यंत चांगला आवाज पोचावा म्हणून राजभाऊ रे भाऊ, हा रवी भाऊ, तेलकर ना, तेलोरे हां, रवी तेलोरे. आता काय करावं, एवढ्यांची नावं सेव बाबा, का ना कोणाला ध्यानात ठेवू मी तरी. रवी तेलोरे. नवीन साऊंड सिस्टीम आहे महाराज. त्याची इच्छा होती महाराज, मी साऊंड सिस्टीम घेतली. सुरुवात आहे, बाबाच्या चरणी मला सेवा द्यायची म्हणे. तुम्हाला काय देता येईल तेवढं द्या म्हणले. त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजायला. आता कोणी काय केलं ते शेवट नंतर सगळ्यालाच टाळ्या वाजायच्यात. पण अभंगाचा थोडा थोडा सारांश भागू सांगू का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मोक्षेश. ही परंपरा कुणी चालू केली महाराज? अभंगाच्या प्रथम चरणात. हा, आदिनाथ गुरु
मच्छिंद्र तयाचा मुख्य शीश. आदिनाथ म्हणजे कोण? साक्षात नर्मदेश्वरा. मग आदिनाथ आहेत कोण? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहस्थिती. ते बीज स्वरूप ज्ञान आहेत महाराज. ते आदिनाथांनी मच्छिंद्रार्थांना दिलं. पण त्याच्या आधीमध्ये काय आहेत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता सिद्ध आहेत कोण? त्यामध्ये ज्ञानोबराय पण आले, त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज पण आले, त्यामध्ये सोपान काका पण आले, त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई पण आल्या. आणि जे जे सिद्ध त्या काळामध्ये होते त्याच्यात माणिकनाथ पण होते. विठाला विठाला. कारण 84 सिद्धामध्ये नाव आहे ना मला. असं काय करतात सांगितलं पाहिजे ना. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. मग ते सिद्ध नामदेव महाराजांनी कोणचे सांगितले हो? तर ते सिद्ध आहे नाथ संप्रदायामध्ये. कारण की नाथ संप्रदायामध्ये 84 सिद्धांची पूजा केली जाते. 84 सिद्धाची 40 आहे. जोपर्यंत 84 सिद्धाला आव्हान करत नाही तोपर्यंत आदिनाथ भगवंत प्रकट होत नाही. विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. मग आदिनाथांनी परंपरा चालू केली. केव्हा चालू केली हो महाराज? ज्ञानोबरायाने अभंग तर 750 वर्षापूर्वी लिहिला. बरोबर. ज्ञानोबराय प्रत्येक युगात होते महाराज. काय? ज्ञानोबराय प्रत्येक युगामध्ये ज्ञानोबरायांनी जन्म घेतलाय आणि प्रत्येक युगामध्ये नाथ झाले. विठाला विठाला. तुम्ही म्हणा सिद्धामध्ये होते. ज्ञानोबराय येण्याच्या पूर्वी, निवृत्तीनाथ महाराज येण्याच्या पूर्वी, सोपान काका येण्याच्या पूर्वी, सकल सिद्ध येण्याच्या पूर्वी, सत्ययुगाच्या आधी एक युग आहे ते म्हणजे गोरख युग. विठाला विठाला. आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांनी श्रीराम प्रभूला ही दीक्षा दिली. अरे महाराज हे वेगळंच सांगितलं तुम्ही काहीतरी. आमच्या डोक्यात जाईन आता. ऐका. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केव्हा लिहिली हो? रंगनाथ महाराज किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले. बरोबर. ज्ञानोबरायला जाऊन. आणि शंकराचार्यांना येऊन किती वर्ष झाले? ऐकून येत मला सांगणार आहे का कोणी? किती वर्ष झाले? शंकराचार्यांना येऊन किती वर्ष झाले? सांगू का? 2500 वर्ष. किती? 2500 वर्षापूर्वी शंकराचार्य आले. त्यांनी संन्यासी परंपरा चालवली. नवे 4 पीठाची स्थापना केली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. विठाला विठाला. प्रत्येक ठिकाणी एक अर्थार्थ लोपलेला आहे महाराज. पण शिष्याची परंपरा चालावी. ज्ञानोबरायांची गोवी बघा. जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेण्या फेरू की सरिता ते सागरू तेजी के. विठाला विठाला. गुरु जोपर्यंत लोह लागे परिसांगी तोही भूषण झाला जगी. आपण सगळे लोखंड आहेत महाराज. परिसरूपी श्री गुरु येतात आणि आपल्याला काय करतात महाराज? स्पर्श करतात. नवे स्पर्श केल्यानंतर आपल्याला श्री गुरु बनतात. कसं? निरखित निरखित गेलिये पाहे तव तन्मय झाली. उन्मनी मन निवाले. तन्मनी अवस्था आहेत. पाहे तव तन्मय झाली म्हणजे काय? पाहता क्षणी मी आणि भगवंत एक रूपता झाले. ते श्री गुरु आणि मी काय झालो? एक झालो. विठाला विठाला. आता श्री गुरु का म्हणावं? कारण की जगाची माया ज्याच्या अधीने काय? तैसिही जाण माया तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हानितलिया छाया जैसी अंगिना रूपे. कितीही प्रयत्न करा शरीराला हाणण्याचा. बरोबर ना? शरीराला हाणण्याचा किती प्रयत्न करा, सावलीला काय होईल का? होईल का काही? सावलीला काय होणार नाही महाराज. पण एक वेळ असा येईल ती सावली दिसणारी आहे, ती माया आहे. एक वेळ अशील सूर्य डोक्यावर येईल आणि त्यावेळेस ती छाया आणि शरीर एक रूप होईल. समजून घ्यावं श्री गुरु आपल्याला भेटले. विठाला डोक्यावरती सूर्य आला की छाया आणि शरीर एकत्र होतं. छाया दिसत नाही, शरीर दिसतं.
त्यावरती सूर्यरूपी श्री गुरु येतात आणि आपल्याला काय करतात, अज्ञानातून दूर करतात, ज्ञानाकडे घेऊन जातात. मग ते ज्ञान कोणचं आहे हो? पुढे भक्तीने धरिले हाती. पुढे भक्तीने धरिले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पाये चालवया हे स्थिर केली ते अचपड होते. मेरे ठेवीत तपर होती. सिद्धे लावोडी पंथे गा. कामोडी भक्तीने सिद्धे लावोडी पंथे गा. कामोडी भक्तीने पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ज्ञानरूपी वैराग्य रूपी धर्मरूपी श्री गुरु येतात आणि आपला काय करतात महाराज, उद्धार करतात. आणि ते फक्त कोण आहेत महाराज, संत आहेत. संत जीवाचा उद्धार करतात. कारण जीवाचा उद्धार करण्यासाठी श्री गुरु महत्वाचे आहेत. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये श्री गुरु येत नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्वेची पहाट आणि तीच गुरु पौर्णिमा आहे. विठाला ढाला विठाला ढाला. पौर्णिमेला चंद्र कसा असतो महाराज? हा, कसा असतो? हा, संपूर्ण असतो. जेव्हा साधकाच्या जीवनात परिपूर्णता होते त्यावेळेस पौर्णिमा रूपी सद्गुरू येतात आणि आपल्याला ज्ञानांजन घालतात आणि संसार बंधापासून मुक्त करतात. विठाला विठाला. संसार दुःखमुळ चहू कडिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागली ओडाळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जेबा परोपकारी, अंधड्या दृष्टी देतो, त्याचे नामोच्चारी. विढाला विढाला. कशामुळे संसारामध्ये यावं लागतं महाराज? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारे. हे विषय सुख नाशिवंत, सविता तिमिर कोदले. हा विषय सुखनाशिवंत, सरिता हे 84 लक्ष योनी, फिरता दुःख भोगीले. हे 84 लक्ष योनी, फिरता दुःख भोगी. हे ज्ञान दृष्टी हरपले, दोन्ही नेत्र आंधळे. दृष्टी हरपाले, दोन्ही दृष्टी आंधळे. हे ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. दृष्टी हरपाले, दोन्ही दृष्टी आंधळे. धर्म जागो सदैवाचा, जे पापर उपकारे, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाम. संत जागे करतात महाराज. काय करतात? काय करतात संत बाळासाहेब भाऊ? जागे करतात आहे का नाही? उठेला असतं तर काय करतात? जागे करतात. तसे झोपलेलं कोणीच नाही. सगळ्यांचे डोळे उघडेत. आता सगळे मला बघतात, पण जोपर्यंत ज्ञान होत नाही तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतीसी कामो विषयावरी. जोपर्यंत संसारामध्ये गुंतलेला व्यक्ती, विषयामध्ये गुंतलेला व्यक्ती, त्याला परमार्थ कळत नाहीत. म्हणून संत सकाळी येतात आणि जागे करतात. उठा जागे भारे स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणे ठेवा
माता आम्ही चरणी ठेवा माता चुकविल्या राजन माता चुकविल्या राजन उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनी जन तीही लोक करा जय जयकार वाद्याचा गजर करा जय जयकार वाद्या जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जेवण कमी झालं वाटतं आता जेवायचं आहे ना. विढाला विढाला तुम्हाला नाही समजलं म्हणजे बरं झालं आहे काय आम्हाला समज आताच नाही लोक विढाला विढाला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथांनी जे बीज स्वरूप दिले महाराज ते ज्ञानांजनाचं बीज दिले कारण की मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता काय आहे महाराज मी ब्रह्म आहे याचं ज्ञान करून आदिनाथांनी उमाला केलं ती उमा कोण आहे महाराज उमानाथ आहेत कोण आहेत हा आदिनाथ उमा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सकळ सिद्धी म्हणजे सिद्धा सिद्धांना मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी पदे विढाला विढाला आता सगळ्याला वाटलाच ना हा भंगच का घेतला कारण की आपली नाथच्या खंड दोन्ही हा आणि आपण नाथच आणि आपली परंपरा नाही सांगायची मग कोणाची परंपरा सांगायची विढाला विढाला वारकरी संप्रदायाचं जर विचारलं मजबूत पाया कुणी केला तर काय सांगतो हा कोण आहे वारकरी संप्रदायाचं जर विचारला पंथ कुठून चालू झाला तुमची परंपरा कोणापासून चालू झाली बाळभाऊ काय सांगावं लागतं आपल्याला काय सांगावं लागतं
ते झालं हो तुमचं म्हणणं, हे नंतरचं झालं, आधीचं विचारलं मी. काय वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा कोण असेल तर नाथ संप्रदाय महाराज. विठाला विठाला. आपण अभंग दररोज म्हणतो महाराज, दररोज पाठ आहे सगळ्यांचा, हरिपाठ पाठ आहे, गुरुपरंपरा सगळ्यांची पाठ आहे, पण अभंगाचा अर्थदृष्टी आजपर्यंत लागली नाही महाराज. वारकरी वारकरी म्हणतो, पण वारकऱ्यामध्ये सुद्धा पंढरीनाथाचे जो घर कोणाची पिंड काय महाराज, वारकरी पंढरीनाथांचं दैवत आपलं ते वारकऱ्यांचं दैवत पंढरीनाथ आहेत बरोबर. हा, त्याच्या डोक्यावरती कोण आहे महाराज? हा, कोण आहे? कोण आहे? शंकर भगवान. हा, म्हणजे कोण आहे? बीज स्वरूप त्या ठिकाणी मस्तकावरती धारण केलं. विठाला विठाला. भगवान परमात्मा जगाचा मालक, आणि त्या जगाच्या मालकाने त्यावरच्या जगाच्या मालकाला कुठं धारण केले महाराज? मस्तकावरती धारण केलंय. म्हणून आम्ही तुम्ही मस्तकाने चालतो. विठाला विठाला. असलं तर चालेल, नसलं तर नाही चालणार का? आता कळलं तुम्हाला का? ज्याला डोकं आहे त्याला लवकर कळन, आणि ज्याला डोकं नाही त्याला कळणार नाही. विठाला विठाला. आदिनाथांनी जे ज्ञान आहे ते उमानाथांना दिलं महाराज. कोणाला? उमा म्हणजे साक्षात पार्वतीला ते ज्ञान दिलं, आणि तेच पार्वतीना ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं, आणि तेच मच्छिंद्रनाथाचं ज्ञान कोणाला दिलं महाराज? गोरक्षनाथांना दिलं अभंगाच्या द्वितीय चरणात. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षवला गहिनीपदे गहिनीनाथापर्यंत ज्ञान आलं महाराज, आणि तेच गहिनीनाथाचं ज्ञान ज्ञानोबरायांपर्यंत आलं, आणि ज्ञानोबरायांनी ते ज्ञान प्रगट जे ज्ञान आहे प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मासी केले. ब्रह्मस्वरूप जे लोक आहेत, जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य. विठाला विठाला. ज्यांच्या हृदयामध्ये राम आहे, ज्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मस्थिती आहे, कशी? अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नासे संसार भय. विठाला विठाला. अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान दिलं महाराज. कसं? गीता ब्रह्मरूपाचं ज्ञान दिलं, आणि अर्जुनाला या जन्म मृत्यूमधून काय केलं महाराज? मुक्त केलं. नव्हे नव्हे आम्ही तुम्ही कितीतरी अर्जुन आहोत, अजूनही कृष्ण आहे, पण बघण्याची दृष्टी आपल्याकडं नाही महाराज. कारण की जोपर्यंत ज्ञान चक्षु अंजन चक्षु संत रूपी आपण जात नाही संत रूपाकडे, तोपर्यंत आपल्याला कृष्ण कळत नाही. विठाला विठाला. कृष्ण कसा आहे महाराज? ब्रह्मचारी आहे. काय कसा आहे? ब्रह्मचारी आहे.
अनंते ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. अनंत ब्रह्मांड आहे त्याच्याकडे, अनंत मुखामध्ये ब्रह्मांड आहेत आणि तो परमात्मा, तो कृष्ण न दिसण्याचं कारण आपल्याला अंजन नाही महाराज. आणि अंजन नसल्यामुळे ज्ञान होत नाही, आणि ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. विढाला विढाला. मग ते अंजन कोण घालतो? श्री गुरु येतात. कारण की मायाला ज्यांनी अधीन केलंय म्हणून श्री गुरु म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? श्री गुरु का म्हटलं जातं माहितीये का? सगळ्या जगतातली माया ज्यांच्या चरणापाशी बसली आहेत, देवालाही ती माया काय करते महाराज? नाचवते. पण संत त्या मायेला काय करतात? फिरवतात. म्हणून श्री गुरु विढाला विढाला. आणि ते श्री गुरु काय आहेत? ब्रह्मनिष्ठ आहेत, तत्वनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे तितिक्षा आहे, उपरती आहेत. श्री गुरुचा आता विचार सागर सांगली यांच्या डोक्यात जाई नको. विढाला विढाला. श्री गुरुचे लक्षण जर पाहिजे असेल ना, गुरु गुरु घरोघरी गुरु सगळे सुरू. गुरुला काय कमी नाही महाराज. आता सांगायचा भाग म्हणून सांगतो. एकाने गुरु केले महाराज. आता झालेली गोष्ट आहे. एक म्हणला महाराज मी गुरु केले, पण गुरु जेव्हापासून कार्य सुरू माझ्या मागं सगळं काम सुरू. काय काही लागलं का गुरु फोन करायचे म्हणे, महाराज हे लागतंय, महाराज ते लागतंय. अशा प्रकारचे जर गुरु असतील, लौकिकातली गुरु नसावेत महाराज. परमार्थीमधील गुरु जर असेल, आम्हा तुम्हाला श्री गुरु भेटले, समर्थ भेटले, हरिबाबा महाराज आहे ना. हरिबाबाच्या कृपेने काय आपल्या गावातील गाव नाही राहिलं तर तीर्थक्षेत्र बनलं महाराज. का? ज्ञानोबरांची ओवीत बरोबर ना. ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कतेसी मैत्र जया पुरुषा. विढाला विढाला. या ठिकाणी महाराज ज्या ठिकाणी संत असतात, गंगा आलिया महावरी संत पाऊले साजरी तेथे करीन आंघोळी. ज्या ठिकाणी संत असतात त्या ठिकाणी गंगा येते. नवे नवे भारतातील नवे नवे जगातील तीर्थ सगळे स्नान करण्यासाठी कुठे येतात महाराज? तीर्थात येतात. कोणाच्या? संताच्या चरण तीर्थात. विढाला विढाला. आणि त्या संताच्या तीर्थात आपण गेलो आणि संताच्या चरणाला स्पर्श केला की आपल्याला अनंत तीर्थांचं फल प्राप्त होतं. कशाचं? अनंत तीर्थाचं फल प्राप्त हो महाराज. पंढरपूरला गेले का भक्त पुंडलिकाचं जरी दर्शन केलं तरी आपली वारी सफल झाली असा सगळ्यांचा काय महाराज मानस आहे महाराज. भौम तीर्थ तिथं काय भौम तीर्थ आहे. तुम्ही कधी पंढरपुरात गेला की समोरच त्या ठिकाणी आहे महाराज. त्या तीर्थात गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही महाराज. पंढरपूरला जातात पण लोक टकमक बघत बसतात. बया काय आता सांगायचं काम नाही. कोणी बांगड्या घेत आहे, कोणी खुळखुळ घेत आहे आणि माणसं घोंगडी घेतात काय झोपायला. विढाला विढाला. तीर्थात गेला ना, तीर्थाचा महिमा माहिती पाहिजे महाराज. काय तीर्थाचा महिमा खूप महत्वाचा. आज सगळे पंढरपूरून आलेत पण तुम्ही प्रदक्षिणा केली का नाही मला काय माहिती नाही. आता ज्याला त्याला माहिती आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करावं, त्यानंतर पुंडलिकाला प्रदक्षिणा करावी, पुंडलिकाची प्रदक्षिणा झाल्या नगर प्रदक्षिणा करावी, नगर प्रदक्षिणा झाले गर्दी असेल तर पाहता राऊळाची वाट तीर्थे घडती 360. महाराज भगवंत पंढरीनाथाची पाठ जरी पाहिली तरी तीर्थांचं दर्शन होतं. किती? 360 तीर्थाचं त्या ठिकाणी दर्शन होतं. नवे नवे कळसाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनातील आलेला जो कळस आहे तो नाहीसा होतो. कसा? संसार रूपी कळस नाहीसा होतो, परमात्मी रूपी कळस फुलतो आणि मनुष्य भगवंताची वाट पकडतो. विढाला संत मार्गी चालती त्याची लागो मज रज माती. संताच्या मार्गाने आपण चाललो, संत पुढे चालतात आणि संत चालता चालता त्यांची माती जरी आपल्या अंगावरती उडली तरी त्या ठिकाणी गंगेचं स्नानाचं महत्व आहे. विढाला विढाला. हरिबाबाच्या समाधीवरती आल्यानंतर डोकं जरी टेकवलं, मनामध्ये जी इच्छा कराल
ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य संताच्या चरणामध्ये आहे. विठाला विठाला. म्हणून या ठिकाणी कोणीही आलं, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, कोणीही या आणि हरिबाबा रूपी गंगेमध्ये न्हावून जा आणि आपल्याला पवित्र करून जा. विठाला विठाला. नाथ संप्रदायाचे अखंड धुनी महाराज सगळ्याला माहित आहेत. हा, भस्मामध्ये एवढी ताकद आहे महाराज. हा, तुम्ही जी इच्छा कराल, हाताने भस्म घेतला, मनामध्ये इच्छा करा, गुरु गोरक्षनाथ महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही गुरु गोरक्षनाथ महाराजांची कृपा आहे. हा, नाथ संप्रदायाची परंपरा संन्याशांच्या आधी आहेत. हा, हे सत्य सांगितलं पाहिजे. संन्याशांच्या आधी आहेत. संन्यासी 2500 वर्षापूर्वी आले सर. किती? कशामुळे आले? शंकराचार्यांनी परंपरा चालवली. मग त्याआधी कोण होतो महाराज? गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दत्त भगवंताला उपदेश केला. तसं पाहायला गेलं नाथ संप्रदायामध्ये, ऐका, ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या बाहेर झाला दत्त भगवंत मच्छिंद्रनाथांचे गुरु नाहीत. काय नाही? आता हे तर मोठं सांगितलं महाराज तुम्ही, चांगलं आमचं पत्र्यान जायला बसलं. आता नाही, तुम्हाला समजून सांगतो नीट, ऐका. काय आहे महाराज? कल्पभेद आहेत. काही कल्पामध्ये दत्त भगवंत नाथांचे गुरु आहेत आणि काही कल्पामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज सगळ्या नाथांचे गुरु आहेत. विढाला विढाल आहे एकच, रुपया एकच, नाणे एकच, पण दोन्ही बाजूने काय? छापा आणि काटा. ज्याप्रमाणे नाणं एकच चालतं महाराज. गुरु गोरक्षनाथ महाराजांचं स्वरूप दत्त भगवंत मानलेलं आहे. कल्पभेदामध्ये आपल्याला जायचं नाही, कारण वादावाद होतो महाराज. कानिपनाथ महाराज असतील, अन्य नाथ संप्रदायाचे सगळे महात्मे सगळे सिद्धामध्ये आहेत, परंतु ज्ञानोपराय सगळ्याला प्रमाण आहेत. काय? ज्ञानोपरायांना जर वाटलं असतं मच्छिंद्रनाथांचे गुरु दत्त भगवंत आहेत, तर त्यांनी त्यावेळेस गुरु परंपरेमध्ये उल्लेख केला असता का नाही? हे सगळ्यात मोठा अभंग सोपा आहे सगळ्याला. मुक्ताबाईचा पण अभंग आहे. 2 अभंग ज्ञानोपरायचे. आदिनाथ उमाबीजे प्रगटली, बरोबर, आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कारण सिद्धांची परंपरा भिन्न आहे. उत्तर पंथेचे आम्ही कापडी रे, दक्षिण पंथीचे आम्ही कापडी रे. उत्तर पंथामध्ये गेलं कापडी म्हणजे वारकरी, ते कोणाचे आहेत? शिवाचे उपासक आहेत. आणि तुम्ही इकडं दक्षिण प्रांतामध्ये आलात, शिवही आहे आणि वैष्णवही आहेत. विठाला विठाला. आपला महाराष्ट्र खाली कर्नाटक असेल, केरळ आणि अन्य प्रांत, त्या ठिकाणी कोणाची पूजा केली जाते महाराज? शिवाची पूजा केली जाते. आपल्या इथं तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी, हरिहरा भेद काही करो नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. हे शिरसगावासाठी प्रमाणे. विठाला विठाला विठाला. पांडुरंग हरिबाबा आणि नर्मदेश्वर भगवान काय वेगळे नाहीत महाराज. कारण की जोपर्यंत पंढरीनाथाचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत काय तुम्हाला नर्मदेश्वर पावत नाहीत, आणि जोपर्यंत तुम्ही नर्मदेश्वराचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हरिबाबा पंढरात पावत नाहीत. विठाला विठाला. सांगण्याचा भाग आहे. भेदाभेद लोकांनी केला महाराज. काय केला अण्णा? लोकांनी भेदाभेद केला. अंतकरणामध्ये पुण्य नाहीत आणि पुण्य नसल्या कारणाने भेदाभेद निर्माण केला. आता बाबा सगळ्यांचेच, महाराज सगळ्याचे. आता आधार कार्ड बिदलंय, मतदान कार्ड इथलं म्हणली इथलेच झाले ना महाराज. दुसरीकडचे तर काय नाही, बरोबर ना? पिढी महाराज इथलेच आहेत ना. महाराज गवाऱ्याचे आहेत, महाराज बकालाचे आहेत, महाराज पवाराचे आहेत, महाराज ताकेचे आहेत. अजून कोण आहे? मेन तर एवढेच आहेत. हे इंदिरानगर पण आपल्यातच बरं का. जाय बाय भाऊ. आदिशक्ती इथं आहे, कारण की आदिनाथ इथं आहे. विढाला विढाला विढाला. कारण की तिकडून येताना आधी आदिमायाचं दर्शन करायचं आणि ते झाल्यानंतर आधीचं दर्शन करायचं. दोघांचं दर्शनाचं फलश्रुती हरिबाबाच्या चरणी. विढाला विढाला. काय? मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वडला गहिनीपती. नाथांची परंपरा आहे महाराज. वारकरी संप्रदायाची स्थापना करण्याच्या पूर्वी गहिनीनाथाने उपदेश केला, परंतु तो उपदेश धर्मनाथाने ऐकला. धर्मनाथ बीज करतो आपण महाराज मायबापांनो, बरं का निलेशराव? धर्मनाथ बीज करतो. धर्मनाथ बीज का करतो? कारण की गुरु गोरक्षनाथ महाराजांनी प्रयाग क्षेत्री
धर्मनाथाला दीक्षा दिली आणि सांगितलं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती गहिनीनाथाला तुम्ही उपदेश स्वरूपात द्या. आणि उपदेश स्वरूपात धर्मनाथाने दिली म्हणून धर्मनाथ पंथ मुख्य पंथ आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये वारकरी पंथ उपशाखा आहेत. विठाला विठाला. हे मी सांगत नाहीत, गोरख शब्दी ग्रंथ सांगतोय. गोरक्षनाथांनी गोरख शब्दी नावाचा ग्रंथ लिहिलाय. नाथ रस्ते आहेत, नाथ रस्त्यामध्ये या अभंगावलीची स्तुती केलेली आहेत. कुणी जर म्हणलं ना प्रमाण लागतं, हा माझ्याकडे या, मी सगळ्याला प्रमाण देतो. विठाला विठाला. कारण की साधूनी बिना प्रमाणा शिव बोलू नये आणि प्रमाण नसेल तर गप बसून घ्यावं. हा बोलायचं तर प्रमाणाने बोलावं, अन्यत्र बोलू नये. परंतु काय झालं महाराज, आपल्या अंतकरणामध्ये भेदाभेद निर्माण झाला आणि त्यामुळे नाथ संप्रदायाला आपण बदनाम केलं. नाथ संप्रदाय सारखा शिस्तप्रिय शुद्धप्रिय संप्रदाय कुठेही तुम्हाला सापडणार नाही महाराज. काय हा लोक म्हणतात लय गांजा पितात, काय काय लोक बोलतात, परंतु आखाड्यात गेल्यानंतर कळेल काय पवित्रता आहे, काय उज्ज्वलता आहे, काय सामर्थ्य आहे ते तुम्ही आखाड्यात गेल्यानंतर कळेल. विठाला. अन्य साधकाला घडवण्याचं कार्य गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ब्रह्मगिरी पर्वतावरती केलं. कुठं केलं? तुम्ही गेल्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वरला कधी गेले असतील तर त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वताची काय करतात, डोंगराची काय करतात, प्रदक्षिणा करतात. आणि ते ब्रह्म साक्षात कोण आहे महाराज, ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश गुरु गोरक्षनाथ महाराजांनी, योगाचा उपदेश अनुपम शिलेवरती सगळ्या सिद्धांना दिला. विठाला विठाला. आणि मग तेच सिद्ध आहेत, 84 सिद्ध त्या ठिकाणी आले आणि त्या सिद्धांनी काय केलं महाराज, आपली एवं परंपरा प्राप्त मिमं राजश्रय विदुहू, जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोचावी. पण कशी येथ वडील जेचे करती तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. विढाला विढाला. सामान्याला हे ज्ञान हवं म्हणून वाडवडिलांनी प्रयत्न केले. देव कळावा, देश कळावा, धर्म कळावा, नवे नवे संस्कार करावेत, शिक्षण कळावं, संस्कृती करावी, षडगुण इति जानाती, 6 गुणाने त्या विद्यार्थ्याला साधकाला ज्ञान व्हावं म्हणून ब्रह्मगिरी पर्वतावरती ब्रह्मज्ञानाचा त्या ठिकाणी उपदेश केला. विठाला विठाला. मग ते सिद्ध होते महाराज. मग त्या सिद्धांनी प्रत्येक साधकापर्यंत गेले. परंतु सामान्यतः भक्ती प्रधानता व्यापक आहे. ज्ञानोपरायणला धर्मनाथांनी सांगितलं गहिनीनाथाला, गहिनीनाथाने ते ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि तेच ज्ञान ज्ञानोपरायण पर्यंत पोहोचलं अभंगाच्या शेवटच्या चरणी. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, गयनी प्रसाद निवृत्ती दातार, गयनी प्रसाद निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. गयनी प्रसाद निवृत्ती दातार, गयनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार जगविले, ज्ञानदेव सार जगविले, मच्छिंद्रानी वर गोरक्षासी केला, मच्छिंद्रानी वर गोरक्षासी केला. ज्ञानदेव सारा दोदविले, ज्ञानदेव सारा दोदविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वडाला
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला हरी विठो हात वरती कर, हात. रखुमाई आबा, हात वरती ओबा रखुमाई हात वरती करा हा. ओबा रखुमाई हा, हा. दे 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 विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई ओ दे 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 विठोबा रखुमाई आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्यशीष मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बळला गहिनीपते गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार चोचविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बळला गहिनीपती झालेली सेवा सद्गुरु हरिबाबाच्या चरणी नर्मदेश्वर भगवंता चरणी समर्पित केलेली आहे. हा अभंग तुम्हाला सगळ्याचा पाठ व्हावा. पाठांतर आहे, काहींचा नसेल तर पाठ झाला असं समजून घ्या. काय हा सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे, कारण की वारकरी संप्रदायाची आपल्या महाराष्ट्राला लागलेली मोठी परंपरा आहे. हरिपाठ पाठ नाही असा व्यक्ती काय सापडणार नाही. हा काही सापडतील दादा, काही सापडतील म्हटलं. विठाल विठाल